नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मे महिन्यामध्ये आरक्षणाविषयक 3 घडामोडी झाल्या. त्याच्यापैकी 2 सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि एक शासन निर्णय. सुप्रीम कोर्टाने अर्थात 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द करणारा आदेश पारित केला. अ, महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला अ, त्यांनी जे आरक्षण देऊ केलं होतं, ते आरक्षण देऊ करण्याचा अधिकार नव्हता. हे आरक्षण देऊ केलेलं घटनाबाह्य होतं आणि विविध संवैधानिक आणि कायदेशीर कसोटींवर हे आरक्षण अवैध आणि असंवैधानिक असं ठरवलं गेलं. त्याच्यानंतर 7 मे रोजी अ, शासनाने एक शासन निर्णय जारी केला महाराष्ट्र शासनाने आणि त्याद्वारे पदोन्नतीमध्ये ज्या 33% जागा राखीव ठेवल्या होत्या, आरक्षित जागा 33% ज्या राखीव ठेवल्या होत्या, त्या राखीव जागांचा विचार न करता किंवा आरक्षणाचा विचार न करता केवळ केवळ सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, अ, असा एक शासन निर्णय जारी केला. त्याच्या आधी बरंच झालं होतं त्या ह्याच्यामध्ये. पण 100% पदोन्नत्या सेवा ज्येष्ठतेनुसार द्याव्या, या अर्थाचा एक शासन निर्णय 7 मे रोजी निर्गमित झाला. 29 मे रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी ओबीसी आरक्षणाबाबत जो निकाल आला होता याच्या आधी, त्या निकालाच्या पुनर्विचार याचिका, पुनर्विलोकन याचिका, रिव्ह्यू पिटिशन फेटाळल्याची बातमी आली आणि एकाच महिन्यामध्ये आरक्षणाबाबतचे हे 3 मोठ्या घटना घडल्या आणि यांच्यातले साम्यस्थळ काय आणि यांच्यामधला फरक काय? तो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात आधी जे ओबीसी आरक्षण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण हा विषय अ, तितकासा माहिती नाही लोकांना आणि याच्याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ करेन. इथं थोडक्यात असं नमूद करणं, की जे आरक्षण जे देऊ केलं होतं राज्य सरकारनी, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदा, अ, पंचायत समित्या आणि नगरपालिका, महानगरपालिका वगैरे यांच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये आरक्षण दिलं जातं. त्याच्याविषयीची नियमावली तयार आहे. त्याच्याविषयीचे कायदे कानून अस्तित्वात आहेत. एक असं की त्याच्यामध्ये असाही फरक आहे, की जे शेड्यूल्ड एरियाज म्हणतात ज्यांना, म्हणजे ज्यांना अनुसूचित क्षेत्र आहे, तिथं वेगळी रचना आहे. जिल्हानिहाय वेगवेगळ्या अनुसूचित जाती जमातींच्या त्या जिल्ह्यातल्या अ, अनुपातानुसार त्यांना आरक्षण देता येतं. लोकसंख्येच्या त्यांच्या प्रपोर्शननुसार त्यांचा जो लोकसंख्येमध्ये अनुपात आहे, त्याच्यानुसार आरक्षण देऊ करण्यात येतं आणि हे आरक्षण एकूण 50% च्या वर जाऊ नये, हा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा गाभा होता. शिवाय त्याच्या सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं, की अ, जी एक 2010 मध्ये अ, संविधान पीठाने, घटनापीठाने कॉन्स्टिट्यूशनल बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट यांनी एक निकष घालून दिलेले आहेत. ते तिहेरी निकष आहेत, की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देऊ करण्यासाठी ची नियमावली किंवा त्याच्या बाबतीची जी तिहेरी चाचणी आहे, ती कृष्णमूर्ती नावाच्या एका जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली आहे. ती जी तिहेरी चाचणी आहे, ट्रिपल टेस्ट म्हणू ज्याला, त्या तिहेरी चाचणीतले त्याची जी पूर्तता होती, ती महाराष्ट्र राज्य सरकारने केली नाही आणि जिल्हा परिषदांच्या 2019-20 मध्ये झालेल्या निवडणुका ज्या होत्या, त्यांच्यामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये अनुपात जो आहे, तो 50% पेक्षा जास्ती एकंदरीत आरक्षण झालं, ओबीसींना देऊ केलेल्या आरक्षणामुळं आणि म्हणून अ, कुठल्या एका सीटमुळे हे 50% च्या वर गेलं, हे नाही डिटरमाइन करता येणार. हे अचूक नाही ठरवता येणार. म्हणून एकंदरीतच जे ओबीसी किंवा इतर मागासवर्गीय जे उमेदवार निवडून आले होते, त्या सर्व उमेदवारांच्या नियुक्त्या किंवा त्यांची निवडणूक
रहित करून, खारिज करून, रद्द करून पुन्हा तिथं नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशा अर्थाचा एक आदेश माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एका पीठाने दिला. आणि त्याच्यामध्ये एक मुख्य असं सांगितलं, की ह्याच्याविषयी जी ट्रिपल टेस्ट, त्या ट्रिपल टेस्टमध्ये असं सांगितलंय सुप्रीम कोर्टाने, की अ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाच्या बाबतीत मागासवर्गीयतेचे किंवा एखादा प्रवर्ग मागास असण्याचे, विशेषतः ओबीसी विषयी चाललंय हे. एखादा प्रवर्ग म्हणजे ओबीसी मागास असण्याविषयीचे त्याचं स्वरूप काय आणि त्याच्याविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, एम्पिरिकल डाटा, अनुभवजन्य असा त्याला मराठीमध्ये मी बघितलं आता, तर त्याला एम्पिरिकल डाटाचं, एम्पिरिकल शब्दाचा अनुवाद अनुभवजन्य असा आहे. आपण असं करू, की वस्तुनिष्ठ अहवाल एखाद्या अ, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एखाद्या प्रवर्गाचा मागासलेपणाचा वस्तुनिष्ठ अहवाल एखादा आयोग स्थापन करून त्याचा धांडोळा घ्यावा. त्याच्यानंतर हा जो मागासलेपणा आहे, हा मागासलेपणा दुरुस्त करण्यासाठी किती अनुपातामध्ये आरक्षण इतर मागासवर्गीयांना देऊ करणं योग्य आहे किंवा आवश्यक आहे, याच्याविषयीची माहिती द्यावी. आणि तिसरं, की हे आरक्षण एकंदरीत 50% च्या वर जाऊ नये. तर पहिली जी गोष्ट आहे, की जी एम्पिरिकल डाटा गोळा करण्याची, आता इथं हे सांगणं महत्वाचं आहे, की 2010 पासून 2010 मध्ये हा जो निर्णय आला, त्याच्यानंतर शासनाने करायच्या ह्या गोष्टी होत्या. त्या गेले 11 वर्ष ही गोष्ट झालेली नाही, की त्याच्याविषयीचा आयोग नेमून तसा वस्तुनिष्ठ अहवाल गोळा करणं, तशी माहिती गोळा करणं, तसा टक्केवारी किती लागेल ती टक्केवारी स्पेसिफाय करणं. आणि मग हे जे टक्केवारी आहे, इथं हे सांगणं महत्वाचं आहे, की लोकसंख्येच्या अनुपातामध्ये आरक्षण, म्हणजे राजकीय आरक्षण ज्याला म्हणू, पॉलिटिकल रिझर्वेशन, हे लोकसंख्येच्या अनुपातामध्ये असावं हे तर ग्रहीत आहे. पण त्याला एक मर्यादा आहे, की एकंदरीत आरक्षण 50% च्या वर जाऊ नये. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये, त्या राज्यामध्ये जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सोडून एकंदरीत देऊ करण्यात आलेलं, जर एकंदरीत आवश्यक असलेलं जर आरक्षण इतर मागासवर्गीयांना द्यायचंय, तर एकूण अ, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्यांना देऊ केलेल्या आरक्षणाच्या बेरजेमध्ये अशी संख्या जास्तीत जास्त ॲड करावी किंवा अशी संख्या अधिक करावी त्याच्यामध्ये, ज्याच्याने एकूण ती आरक्षित जागांची संख्या 50% पेक्षा वर जाता कामा नये. आणि हे सर्व करायचं आहे, हे शासन स्तरावर शासनाने करायचं. महाराष्ट्र शासनाने असं मागितलं, की आम्हाला लोकसंख्येविषयीची जी माहिती आहे, ती माहिती आमच्याकडे नाही. इतर काही डाटा आहे, तो डाटा, इतर काही माहिती संकलित केलेली आहे, ती संकलित केलेली माहिती आमच्याकडे नाही आणि ती केंद्राने आम्हाला द्यावी, यासाठी केंद्राला आदेशित करावं. बहरहाल केंद्राने ती माहिती दिली, तरी पण बाकी इतर पूर्तता ज्या व्हायला पाहिजे होत्या, त्या इतर पूर्तता झाल्या नाहीत. या गोष्टीवर बोट ठेवून माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2018 आणि 2020 या सणांमध्ये जारी करण्यात आलेल्या 2 अधिसूचना सुद्धा रद्द केल्या. आणि त्याच्यामुळं एकंदरीत आता कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना देऊ करण्यात आलेलं आरक्षण आता देता नाही येणार, जोपर्यंत ही पूर्तता होणार नाही. अर्थात हे सगळं शासन स्तरावर करायचंय. अ, मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, त्याचं गठन झालं परवा. रिटायर्ड जस्टिस आनंद निरगुडे त्याचे अध्यक्ष आहेत. आता तो आयोग हे सुद्धा काम करेल का, याच्याविषयीच्या सूचना येतील. पण एकंदरीत जो कल्लोळ उठला 29 मेच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या पुनर्विलोकन याचिकेच्या खारिज होण्याच्या बातमीनंतर, त्याच्यावरून ओबीसी लोक जे आहेत आणि ओबीसी नेते ह्यांनी बरंच त्याच्यावर वक्तव्य केली. त्याच्या आधी जेव्हा पदोन्नतीमधलं आरक्षण जे होतं, हे पदोन्नतीमध्ये आरक्षण समजून घेणं महत्वाचं आहे, की 2017 मध्ये मुंबई हायकोर्टाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ करणारा जो एक शासन आदेश होता, म्हणजे आरक्षण नोकरीमध्ये एक वेगळी गोष्ट आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ करणारा एक शासन नियम होता, एक शासन निर्णय होता.
जी-आर डेटेड 25 मे 2004 म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देऊ करणारा कायदा 2001 चा 2004 मध्ये पारित झाला आणि 2004 मध्येच ह्याच्यातल्या अ, नियमानुसार, ह्याच्यातल्या तरतुदीनुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ करणारा जे एक शासन निर्णय होता, त्या शासन निर्णयाची वैधता हायकोर्टासमोर आली असता हायकोर्टाने असं सांगितलं, की तो शासन निर्णय वैध नाही. तो शासन निर्णय घटनाबाह्य आहे. तसं आरक्षण देऊ करण्याचं विविध कारणांमुळे राज्य सरकारला अधिकार नाही. आणि 2017 पासून आरक्षण लागू नाहीये महाराष्ट्रामध्ये पदोन्नतीमध्ये. असं असताना देखील फार थोडक्यात सांगणं, की डिसेंबर 2017 पासून ते अ, 2021 पर्यंत पदोन्नतीमध्ये एकूण 33% जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. जरी कायदा नाही तसा किंवा तसा असलेला कायदा रद्द झाल्यानंतर सुद्धा हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा असं आरक्षण देण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारला अधिकार नाही. असं झालेलं असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारनी एका शासन आदेश निर्णयाद्वारे, एका जी-आरद्वारे 33% जागा राखीव ठेवल्या होत्या. ती जी चूक होती, ते जे हायकोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध वर्तन होतं अ, महाराष्ट्र शासनाचं, त्याच्याविषयी अनेकांनी आवाज उठवला. अ, नोटीसेस केल्या, की हे कोर्टाच्या अवमानना करणारा आहे कोर्टाच्या आदेशाचीही आणि त्याच्यानंतर शासनाने सुधारित एक निर्णय काढून 7 मेचा जी-आर काढून शासनाने 100% पदोन्नतीमध्ये 100% केवळ सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात यावी, असा आदेश पारित केला आणि त्याच्यानंतर रिसेंटली म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये एकूण 67 लोकांना पदोन्नती देण्यात आली सेवा ज्येष्ठतेनुसार आणि त्याच्यामध्ये म्हणे अनेक ठिकाणी जे बाबू बसले होते ठाण मांडून त्यांच्या सुद्धा बदल्या करण्यात आल्या. जे काय उचित हे, की सेवा ज्येष्ठतेनुसार जर पदोन्नती दिली, तर ते कायद्याचं अनुपालन होईल. ही बाब असताना देखील अनेक लोकांनी सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. अ, त्याचं राजकारण सुरू झालं आणि राजकारण सुरू झालं असं, की पक्षांमध्ये सुंदोबसुंदी सुरू झाली. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री जे आहेत आणि ह्या पदोन्नतीमधल्या आरक्षणाबाबतच्या अ, उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, ते श्री अजित पवार त्यांनी एक स्टँड असा घेतला, की हा जो जी-आर आहे, हा योग्य आहे. ह्या जी-आर विषयी शंका उपस्थित करताना अ, एक नेते काँग्रेसचे श्री नितीन राऊत जे ऊर्जा मंत्री आहेत, त्यांनी आक्षेप नोंदवला. त्यांचं असं म्हणणं, की या अ, शासन निर्णयाला निर्गमित करताना कॅबिनेटची मंजुरी घेतली नाही किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी एक गैरसमज त्यांच्यामध्ये असेल काय नाही माहिती. पण ह्याच्यावरून इथपर्यंत प्रकरण गेलं, की काँग्रेसने पाठिंबा आपला जो आहे किंवा आघाडी सरकारमध्ये जो काँग्रेसचा सहभाग आहे, कदाचित काँग्रेस या आघाडी सरकारमधून बाहेर पडेल. इथपर्यंत गोष्टी गेल्या होत्या या थराला. आणि त्याच्यानंतर हे प्रकरण गेलं हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण पेंडिंग आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द करणारा जो आदेश होता, त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने आणि आरक्षित वर्गाने केलेले जे अपील आहेत ते अजूनही पेंडिंग आहेत. म्हणजे स्पेशल लीव्ह पिटिशन्स, विशेष अनुमती याचिका अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे असेल कदाचित, पण हायकोर्टाने 7 मेच्या जी-आरला स्थगिती द्यायला नकार दिला. प्रकरण ते सुनावणीला आहे. त्याच्यात काय डे टू डे व्हायचं ते होईल. मॅटमध्ये सुद्धा कोणीतरी एक याचिका दाखल केली. ते मॅटमध्ये जे गेलेले आहेत, ते कदाचित याच्या बाबतीत जे अफेक्टेड कर्मचारी असतील. तर इकडं मराठा आरक्षणाविषयीचं दिलीप भोसले समितीने आपला अहवाल सादर केला. शासनाने 31 मे रोजी एक जी-आर काढून एस-सी-बी-सी आरक्षण न मिळवू शकलेले जे मराठा उमेदवार आहेत, त्यांना ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ द्याविषयीची तरतूद केली. अर्थात ते प्रकरण सुद्धा न्यायालयात प्रलंबित आहे एका अर्थी. विकास साळसेचं जे प्रकरण आहे, त्याच्यामध्ये असं मागितलेलं आहे, की ही जी तरतूद आहे, ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही आणि अ,
ज्या भरती प्रक्रियांसाठी हे लागू केलेलं आहे, त्या भरती प्रक्रिया 2019 मध्येच सुरू झाल्या होत्या आणि त्याच्यामुळं 2020च्या नंतर किंबहुना अ, 9 सप्टेंबरला जी स्थगिती आली मराठा आरक्षणाला, त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये मराठा मुलं, मराठा उमेदवार हे सर्वच्या सर्वजण ईडब्ल्यूएसचा लाभ घेऊ शकत होते, कारण ते आता खुल्या प्रवर्गात आलेले आहेत. तर ह्याच्याविषयी प्रकरण प्रलंबित आहे. अर्थात नवीन जो 31 मेला शासन निर्णय आलाय, त्या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने स्पष्ट नमूद केलंय, की हा जो शासन निर्णय आहे, हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील आणि अशा परीक्षांमध्ये लागू राहील, जिथं निवड प्रक्रिया संपूर्ण होऊन केवळ नियुक्तीपत्र द्यायचे बाकी राहिलेले आहेत. त्या सुद्धा परीक्षांमध्ये आणि इतर सुद्धा परीक्षांमध्ये ज्यांच्यामध्ये अजून निवड प्रक्रिया अर्धवट स्थितीमध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हा आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय राहील, अशा अर्थी त्या शासन निर्णयामध्ये आहे. अर्थात ह्या शासन निर्णयाचा संदर्भ त्या विकास अळसेच्या प्रकरणात लागणार. हायकोर्ट ह्याच्यावर विचार करणार आणि त्याचं काय जे ते सांगणं असं, की हे तिन्ही हे जे 2 सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि शासनाने काढलेला जो किंवा धोरणात्मक निर्णय घेतला असं म्हणू शासनाने. त्याच्याविषयीचा शासन निर्णय जी-आर त्याच्याविषयीचा काढून एक धोरणात्मक निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गटतट पडलेत. मराठा आरक्षणावर म्हणजे महाराष्ट्राची विशेष परिस्थिती अशी, की 4 प्रबळ राजकीय पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत आणि ह्या 4 राजकीय पक्षांच्या आपापल्या अस्मिता आहेत. या 4 राजकीय पक्षांचा आपला सपोर्ट बेस आहे. कोर सपोर्ट बेस आहे. काही इतर लोकं त्याच्याबरोबर आहेत. मुद्दा असा, की या 4ही राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाचं राजकारण केलं होतं आणि या तिन्ही आरक्षणामध्ये सर्वात जास्ती जनमानसावर प्रभाव टाकणारा आरक्षणाचा विषय होता मराठा आरक्षणाचा विषय. अर्थात त्याची व्याप्ती मोठी. मराठा आरक्षणाचे लाभार्थी जे विद्यार्थी आहेत म्हणजे होऊ शकलं असतं तर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला असता. अनेक उमेदवारांना नोकरीमध्ये 13% आरक्षण प्राप्त झालं असतं. तर त्याच्यामुळं मराठा आरक्षणामुळे प्रभावित झालेला वर्ग जो आहे, तो इतर 2 वर्गांपेक्षा खूप जास्ती आहे. त्याच्यामुळं या मराठा आरक्षणाचा आणि या इतर 2 आरक्षणांची जरी तुलना नसली, तरी सुद्धा एकंदरीत जे राजकारण तापलेलं आहे, त्याच्यावरून असं दिसतं, की सर्वच राजकीय पक्षांनी अहमहिका या सर्व राजकीय पक्षांमध्ये लागले कुरघोडी करण्याची. अर्थात ह्याच्यामध्ये आता हे 3 जे पक्ष म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एका तंबूत आहेत आणि भाजप आता जे सत्तेबाहेर आहेत भाजप, त्यांचं एक वेगळं राजकारण चालू आहे. सांगणं, नमूद करणं हे, की महाराष्ट्र राज्यामध्ये ह्याच्या आधी जेव्हा शिवसेना आणि भाजप युती होती, या शिवसेना-भाजप युतीने मराठा आरक्षण देऊ केलं. त्याला परिप्रेक्ष्य असा, त्याला पर्स्पेक्टिव्ह असं, की हे आरक्षण देऊ केलं नोव्हेंबर 2018 मध्ये. त्याच्या आधी ऑगस्ट 2018 मध्ये 102 वी घटना दुरुस्ती झाली होती आणि 102 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला आरक्षण देऊ करण्याचा अधिकारच उरला नाही, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलं. मुख्य अ, निकालामध्ये ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या त्या अशा, की एक तर आरक्षण 50% च्या वर गेलं म्हणून रद्द. दुसरं, राज्य सरकारला मुळात हे देऊ करण्याचा अधिकार नव्हता. तसंच ही जी राज्य सरकारची असं काही लोकांचं म्हणणं, की आरक्षण देऊ करण्याचा अधिकारच नव्हता. तर भाजपने जे आरक्षण देऊ केलं ते कच्चच होतं. ते टिकणारं आरक्षण नव्हतंच. याच्यानंतर जे पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे ते सुद्धा तत्कालीन भाजप, शिवसेना युतीच्या कार्यकाळातच प्रकरण ते सुनावणीला लागलं आणि 2017 मध्ये जेव्हा निकाल लागला, तेव्हा सुद्धा शिवसेना, भाजप युती सरकार सत्तेत होतं. त्याच्यानंतर हायकोर्टामधला आदेश जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली. त्याच्याबरोबर स्थगितीचा अर्ज दिला होता. त्या स्थगितीच्या अर्जावर विचार करायला कोर्टाने नकार दिला किंवा स्थगिती द्यायला नकार दिला. हे दोन्हीही जे आरक्षणाचे मुद्दे आहेत,
हे दोन्ही आरक्षणाचे मुद्दे भाजप सत्तेत असताना उद्भवलेले मुद्दे. पदोन्नतीचं आरक्षण रद्द होणं आणि मराठा आरक्षण ड्यू करणं आणि ते अल्टिमेटली ते सुद्धा रद्द होणं. ओबीसी आरक्षणाबाबत 2010 पासून आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने का हालचाल केली नाही? हे खोड आहे आणि ह्याच्याविषयी कोणी फारसं विशेष काही बोलत नाही. कारण विषय क्लिष्ट आहे आणि एकंदरीत जो काय याच्या भोवती चाललेलं आहे ते इट इज ॲज इफ कलेक्शन ऑफ एम्पिरिकल डाटा इज अ फॉर्मॅलिटी. म्हणजे आत्ता सुद्धा जे लोक बोलतायत आणि एक नमूद करणं महत्वाचं, एक ऑब्झर्वेशन माझं, की एखाद्या WhatsApp ग्रुपवर किंवा Facebookवर कुठल्याही समाज माध्यमात एखाद्या माणसाच्या मग तो कितीही प्रॉमिनंट असेल, कितीही सर्वसाधारण असेल बिचारा मनुष्य. म्हणजे ज्याचं काही समाजामध्ये महत्त्व आहे, नाही हे सोडून कोणी वारल्याची बातमी आली, एखाद्याने फोटो टाकला, की अ, मृतात्म्यास श्रद्धांजली किंवा मग त्याच्यानंतर यंत्रवत अनेक जण त्याच्यावर कोणी आर-आय-पी टाकतं, कोणी ईश्वर सद्गती देवो टाकतं, कोणी अजून काही, कोणी अजून काही, कोणी फक्त नमस्कार. हे सर्व जे उपचार आहेत, हे यंत्रवत जसे होतात, तसे यंत्रवत या तिन्ही आरक्षणाच्या बाबतीत विषय समजून न घेता टिप्पणी करण्याचं राजकारण्यांनी एकही मौका सोडला नाही. आणि ह्याच्यामुळं झालंय असं, की विषयाच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष होतं. जो तो येऊन आपापले विचार मांडतो. असं आहे, की ठीक आहे मराठा आरक्षणाबाबतीत सर्वच जण माहिती होती सर्वांनाच आणि काय चाललेलं आहे प्रकरण बरंच आणि 2018 पासून प्रकरण आहे. त्याच्या आधीपासून सुद्धा जेव्हापासून मोर्चे वगैरे निघाले तेव्हापासून अ, सर्वसाधारण जनतेला मराठा आरक्षणाचा विषय माहिती होता. पण पदोन्नतीमधलं आरक्षण आणि जे हे ओबीसीचं आरक्षण जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं, याच्याविषयी संपूर्ण अनभिज्ञता आहे. कुठल्याही मला असं वाटतं, की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर मॅच्युअर प्रतिक्रिया म्हणून म्हणजे एक धीरगंभीर प्रतिक्रिया ह्याच्यावर कोणी व्यक्त केलेली नाही. भाजपचं जोपर्यंत चाललंय त्यांचा अतिशय उथळ कारभार आहे. विरोध करायचा म्हणून विरोध चाललाय. अर्थात मला कुठलीही राजकीय भूमिका मला घ्यायची नाही. सांगणं असं, की म्हणजे आत्ताच्या सरकारवर ताशेरे ओढणं ठीक आहे, विरोधकांचं कामच आहे सरकारवर ताशेरे ओढणं. पण केवळ विरोधाला विरोध करायचा. नावाला विरोध पाहिजे म्हणून विरोध करायचा. भूमिकेवर संशय घ्यायचा आणि नाही ते मोटिव्हज अॅट्रिब्यूट करायचे. म्हणजे अ, ध्यानी-मनी कोणाच्या नसतील असे काहीतरी त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर आरोप करायचे, की तुमची अशी-अशी भूमिका आहे, असं-असं आहे. मुळात तुमची नियतच नव्हती. हे जे सगळं राजकारण चाललेलं आहे, हे महाराष्ट्राचं एक म्हणजे हे सगळं तिन्हीही एकत्र येणं, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अ, म्हणजे इष्ट आहे की अनिष्ट आहे ते काळ ठरवेल. आणि इतर मागासवर्गीयांसाठीचं जे आरक्षण आहे, इतर मागासवर्गीयांच्या संघटना, इतर मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व, इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येमधला वाटा हा इतका प्रबळ आहे, की ते आपल्या हक्काचं काय ते मिळवणार. आणि ते कायद्याने फक्त ती प्रक्रिया बाकी आहे. पदोन्नतीमधलं आरक्षण ही मराठा आरक्षणासारखीच कोर्टामध्ये हारल्या गेलेली बाब आहे. त्याच्याविषयी चिथावण्या देण्याचं जे काम चालू आहे भाजपचं आणि इतर काही लोकांचं, हे सर्वस्वी चूक. तरी पण ह्याच्याविषयीचे जे इतर एक फार त्याच्याविषयी सांगणं, की जस्टिस हेमंत गुप्ता अ, ह्यांनी अ, आपल्या न्याय निर्णयामध्ये इतर काय जे आरक्षण सोडून इतर सवलती काय आहेत, ज्या देऊ शकतं सरकार. म्हणजे आरक्षण देता येणार नाही हे तर झालं, कारण 50% ची मर्यादा ओलांडता येणार नाही. इतर सवलती काय देऊ शकतं सरकार ह्याच्याविषयी विस्ताराने दिलेलं आहे. आणि त्या सवलतींमध्ये आर्थिक सवलती आहेत. जसं मी उल्लेख केला ह्याच्या आधी अ, सारथी संस्था आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आहे. अण्णासाहेब पाटील अ, आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्याचा प्रश्न असो किंवा वसतिगृह भत्ता किंवा इतर शिष्यवृत्त्या.
किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्था, हे सर्व जे आरक्षणेतर उपाय आहेत, मागासलेपण दूर करण्यासाठी ह्यांच्यावर सुद्धा भर देण्यात यावा आणि हे जे सातत्याने याचा जोर उचलेल, अ, आवेश जो आहे तो कमी होईल, अशी आशा आहे. कारण अ, प्रकरण आता जे गेलेलं आहे ते त्या दिलीप भोसलेंनी जे सांगितलं, न्यायमूर्ती दिलीप भोसलेंनी जे त्यांच्या अहवालात पुढची वाट काय? द वे फॉरवर्ड असं त्यांनी जे एक प्रकरण लिहिलंय त्यांच्या त्या अहवालामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी विस्ताराने नमूद केलंय, की कसं-कसं हे त्याच्याविषयीचं मार्ग काय, की मराठा समाजाला आरक्षण देऊ करण्याचा आणि ते सुद्धा असं आहे, की जेव्हा-केव्हा प्रेसिडेन्शियल लिस्ट तयार होईल, म्हणजे राष्ट्रपतींची अनुसूची जेव्हा तयार होईल, इतर मागासवर्गीयांची, त्याच्यामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव व्हावा ह्याच्यासाठीची ही सर्व कवायत आहे. आता अस्तित्वात असलेली जी अनुसूचित अस्तित्वात असलेली इतर मागासवर्गीयांची जी यादी आहे, ती अंतरिम ही जी आता सध्याची स्थिती आहे, की राष्ट्रपतींनी जारी केलेली 342 अनुच्छेदखाली राष्ट्रपतींनी जारी केलेली अनुसूची तर नाहीये सध्या तयार. मग ती अनुसूची तयार होईपर्यंत महाराष्ट्र राज्याची जी इतर मागासवर्गीयांची यादी तीच ग्राह्य धरण्यात येईल. त्याच्यामध्ये मराठा जातीचा अंतर्भाव नाही. तर ही जेव्हा-केव्हा ती प्रेसिडेन्शियल लिस्ट येईल, तेव्हा मराठा समाजाचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांमध्ये व्हावा, ह्याच्यासाठीची कवायत काय, ती विस्ताराने श्री दिलीप भोसले यांच्या अहवालात आहे, माजी न्यायमूर्ती. आणि त्याच्याविषयी समितीचा जो अहवाल आहे, तो संपूर्ण अहवाल स्वयंस्पष्ट आहे, की हे करावं लागणार. औपचारिकता म्हणून रिव्ह्यू पिटिशन सादर करणं हे सरकारला आवश्यकच आहे. सरकार करेल ते, आज नाही करणार, उद्या करेल. त्यांचे विधी सल्लागार काय जे सांगत असतील, दिलीप भोसले समितीने हेही सांगितलंय, की आधीच्या विधिज्ञांनी याच्याविषयी खूप अभ्यास केलेला आहे. त्यांनाच रिटेन करावं. ही जी काय प्रक्रिया होईल ती होईल. ह्या 2 इतर आरक्षणाबाबतचे जे मुद्दे आहेत, ते एकत्रितपणे ह्या तिन्ही गोष्टी अ, महाराष्ट्र राज्य शासनाला या तिन्ही गोष्टींचा सामना करावा लागतोय. ही अद्भुत परिस्थिती आहे. ह्याच्यातून मार्गक्रमण होईल राजकीय, त्याच्यामुळे काय स्थित्यंतर व्हायची ते होतील. अ, अर्थात जे अभिनिवेश आज आहेत ते उद्या नसतील. अ, आणि ह्याच्यानंतर जे काय योग्य आहे, जे काय न्याय्य आहे, याच्याविषयी सरकार योग्य ती पावले उचलेल अशी आशा करतो. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाइक, रजिस्टर करा. अर्थात माझी विनंती की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, ग्रुप्सवर पोहोचवा आणि परखड मत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इफ यू आर नॉट ऑलरेडी सबस्क्राईब्ड. आय थँक यू व्हेरी मच. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. धन्यवाद.